नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. बघा, हे लोकसत्ताचं आर्टिकल आहे की एमपीएससीमध्ये मोठ्या बदलाचे संकेत आहेत. बघा, आपण 2च दिवसापूर्वी आपण काय बोललो होतो की एमपीएससीने काय केलं होतं, केरळ लोकसेवा आयोगाची भेट दिली होती. तसंच काय झालेलं आहे, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगानं आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला भेट दिली होती आणि इथल्या प्रशासकीय यंत्रणेची पाहणी केली होती, परीक्षा वगैरे. तर बघा, आता आपला काय ह्या न्यूज आर्टिकलमध्ये हे तुम्हाला टेलिग्रामला पण टाकलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की केरळच्या धर्तीवर एमपीएससीने काय करणार आहे, सर्व परीक्षा एमपीएससीकडे जाणार आहेत. हे कधी सांगितलं आहे, 18 जुलै 2022चा जी आर आहे शासनाचा, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. त्यामुळे काय होणार आहे, सर्व परीक्षा एमपीएससीकडे जाणार आहेत. बघा, आता आपण वन बाय वन विचारात घेऊयात की जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला जे टाइम टेबल बनवण्यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे. बघा, काय होतं बघा, आता तुम्हाला एक गोष्टीची जाणीव करून देतो. आम्ही सांगितलेलं 100% बरोबर आहे का? तर तुम्ही 100% बरोबर कसं खात्री करणार? तर तुम्ही मागची बघा. आयोगाने काय केलेलं आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस चेंज केला. मग काय केलं त्याच्यामध्ये त्यांनी? तर राज्यसेवेचा मेनचा जो सिलेबस होता तो कट पेस्ट करून पेपर फर्स्ट आहे असाच ठेवला आणि पेपर फर्स्ट मधला पोर्शन सेकंडमध्ये टाकून आणि राज्यसेवेचा काही सिलेबस करून पेपर सेकंडचा सिलेबस केला. असंच होत असतं. जीएस मध्ये असा सिलेबस तयार करण्यासारखं काहीच नसतं. ते थोडं इकडचं तिकडचं, म्हणजे जे राज्यसेवेचं आहे तेच कट पेस्ट करून आत्ताच्या सिलेबसची मिळता जुळता करून ते सिलेबस करत असतात. मग आम्ही काय केलं पाहिजे? तर बघा, नगर परिषद आहे ना, नगर परिषदची निम्मी भरती म्हणजे जी ग्रुप ड ची पद आहेत ते टीसीएस किंवा आयबीपीएस कडे, बहुतेक टीसीएस कडे जातील आणि जे निम्मी पद भरती आहे ती एमपीएससी कडे जाईल, असं सध्याच्या माहितीवरून वाटतंय. मग आता बघा, सगळा गोंधळ आहे, केओस आहे. मग काय केलं पाहिजे? बघा, काय विषय असत होता, जे विद्यार्थी आता सरळ अभ्यास करत आहेत, म्हणजेच कोण एखादा विद्यार्थी, समजा एक्स विद्यार्थी आहे आणि वाय विद्यार्थी आहे. एक्स विद्यार्थी काय करतोय, आता ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या मेन्सला आहे. तर तो काय करेल, मराठी इंग्लिशचा पेपर फर्स्ट तयार होईल आणि जीएचा सेकंड पेपर त्याला चालू असेल. त्यामुळे काय होईल, येणाऱ्या सरळ सेवासाठी तो 100% तयार असेल. सरळ सेवेमध्ये काय असतं बघा, मराठी आणि इंग्लिश असतं, आणि मॅथ्स रिझनिंग असतं आणि जीएस असतं. हे ग्रुप सी, हे झाला तुमचा ग्रुप बीचा मेन्सचा सिलेबस, ग्रुप सीचा मेन्सचा सिलेबस. आणि ह्याच्यामध्ये थोडंफार 2-3 मार्काला लॉ वगैरे आहे. तो 10-15 मार्काचा पोर्शन वेगळा पकडला तर सगळं व्यवस्थित जसं सरळ सेवेला लागतं ते सरळ सगळं आहे. मग काय होणार आहे बघा, परीक्षा अनाऊन्स होणार. मग काय होणार, आयोग सिलेबस डिझाईन करणार, टाकणार. नंतर तुम्ही मग जर एखादा विद्यार्थी आहे तो बघून नंतर अभ्यासाला सुरुवात करत असेल तर तो कधीही मागं पडणार आहे. कारण काय, लक्षात ठेवा, हेच विद्यार्थी, एमपीएससीचेच विद्यार्थी जे राज्यसेवा देणार आहेत आणि किंवा कंबाईन मेन्स देणार आहेत, हे विद्यार्थी ऑलरेडी तयार असणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ह्या वेळेचं तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की अभ्यास मेन्सचा का करणं गरजेचं आहे ह्या 2 महिन्यामध्ये. म्हणजे तुम्हाला ग्रुप बी ला किंवा ग्रुप सी ला 2025ला तुम्हाला कमी जरी मार्क आलेले असेल तर तुम्ही बरेच विद्यार्थी कॉल करून विचारतात की काय सिलेबस, काय केलं पाहिजे. बघा, कुणालाही, कुठलाही विद्यार्थी असेल, एक्स विद्यार्थी असेल किंवा तुम्ही असाल, तरी तुम्ही काय केलं पाहिजे, सध्या 2 डिव्हिजनमध्ये म्हणजे 2 स्लॉटमध्ये अभ्यास करा. बघा, पहिला स्लॉट काय राहील बघा तुमचा, पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश, मराठी इंग्रजी त्यापेक्षा मराठी मागे ठेवला तरी चालतो, कारण तुमचा मराठी मदर टंग असते, ते लगेच कव्हर होतं. इंग्लिश हा सब्जेक्ट तुम्हाला नंतर कव्हर होत नाही. लक्षात ठेवा, जून आणि जुलैमध्ये तुमचे कंबाईनचे प्रिलिम्सचे पेपर आहेत आणि मे मध्ये तुमचे मेन्सचे पेपर आहेत. हे लक्षात ठेवा, मेन्सचा सेकंड पेपर आणि कंबाईनचा प्रिलिमचा पेपर ॲज इट इज सेम आहे, काहीही फरक नाही त्याच्यामध्ये फक्त 3 मार्काचा लॉ वेगळा आहे, नाहीतर आहे असा पेपर. ग्रुप सीचा तुम्हाला, ग्रुप बीचा मेन्सचा म्हणजेच प्रिलिम्स आहे. त्यामुळे हेच विद्यार्थी इकडे शिफ्ट होणार आहेत. असं कोणताही विद्यार्थी नाही की जो ग्रुप सीची आणि ग्रुप बीची प्रिलिम्स देणार नाही. सर्व विद्यार्थी जे मेन्सला आहेत ते पण राहणार आहेत आणि राज्यसेवेला असतात ते पण विद्यार्थी ग्रुप बीची आणि ग्रुप सीची प्रिलिम्स देणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, जे फक्त आता ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी जर तुम्ही मेन्सचा अभ्यास केला नाही तर काय तोटा होता सांगतो तुम्हाला. आता जर तुम्ही अभ्यास नाही केला तर जून आणि जुलैमध्ये प्रिलिम्स दिली आणि तुम्हाला जर समजा जास्त मार्क आले तर तुम्ही जे डिसेंबरमध्ये मेन्स होणार आहे त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही मराठी इंग्लिश कव्हर करणार आहेत का आणि परत जीएस करणार आहे का? जर तुम्ही इथे काटावर असेल तर तुमचं काय होणार आहे? त्यामुळं इथं लक्षात ठेवायचं, तुम्हाला आता कमी मार्क असू द्या किंवा जास्त मार्क असू द्या किंवा सरळ सेवा द्यायची असू द्या किंवा कोणतीही परीक्षा द्यायची असू द्या, एक रामबाण उपाय सांगतो तुम्हाला. कोणी काहीही जरी सांगितलं आणि आयोगाने कधी जरी सिलेबस टाकला तरी तुम्ही तयार मोडमध्ये असाल. कसं 100% तयार असाल परीक्षेला. तर काय करायचंय बघा, तुम्ही सांगतो, तुम्ही दिवसातनं 4 तास, 8 तास,
कोण भारता जे अभ्यास करत असेल ना त्यातला 2 स्लॉटमध्ये डिवाइड करायचं. 2 स्लॉटमध्ये डिवाइड करायचं. तुमचा निम्मा वेळ 1/2 वेळ तुम्ही काय करणार आहात, मराठी आणि इंग्रजी. जर तुम्ही जास्त वेळ अभ्यास करत असाल किंवा 10 किंवा 12 तास अभ्यास करत असाल तर निम्मा वेळ तुम्ही मराठी मागं ठेवा आणि इंग्रजी कंप्लीट करून घ्या. इंग्रजी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आता येणारी कुठली जरी सरळ सेवा असेल, मेन्स असेल तर त्याला मी तयार आहे. आणि सोबत जीएस चालू ठेवायचा, जीएसचा टच सोडायचा नाही. याच्यामध्ये बघा तुम्हाला पॉलिटी असते, हिस्ट्री असतं, जिओग्राफी असतं, सायन्स असतं आणि सोबत करंट चालू ठेवायचं. म्हणजे त्यातले तुम्ही सगळे सब्जेक्ट एकदा करणार आहात का, तर अजिबात नाही. बघा एक आठवडा तुम्ही 7 दिवस अभ्यास करत असाल तर काय पकडायचं, हिस्ट्री आणि जिओग्राफी 3 दिवस करून घ्या सोबत. नंतर पॉलिटी इकॉनॉमी करून घ्या. नंतर करंट तर रोज एक तुम्ही 30 मिनिटं तर किंवा अर्धा तास करा. 30 मिनिटं किंवा 1 तास करंटचं रोज वाचून घ्या आणि त्यासाठी तासनतास पेपर वाचत बसायची गरज नाही. तुम्ही एखादं मॅगझिन वाचा, तुम्ही जे करंटला वाचताय ते वाचा किंवा आपल्या चॅनलवर जे येतं ते करंटसाठी ते करा. हे केल्यानंतर मला नाही वाटत की कुठलीही परीक्षा नापास होईल. कारण काय होतं, तुमची कन्सिस्टन्सी राहते आणि कन्सिस्टन्सी राहिल्या कारणानं काय होतं, जेव्हा एक्झामची आणि शेड्यूल आणि टाइम टेबल तर आयोगानं आधीच दिलेलं आहे बरं का. मार्चमध्ये जरी जाहिरात येणार असेल कंबाईनची, तरीही पेपर जूनमध्येच होणार आहेत. हे लक्षात ठेवा. डेट ठरलेली आहे. हे लक्षात ठेवा. जून जुलैमध्ये मेन्स पेपर आहे, 31 मेला राज्यसेवेचा प्रिलिम्सचा पेपर आहे. हे ठरलेलंच आहे. आता हे बरेच विद्यार्थी विचारतात की ज्या जागा आहेत त्या ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या ज्या ह्यामध्येच ऍड होतील की 26च्या ऍडमध्ये येतील. हे पहा, आरटीआय तुम्ही किती जरी टाकले आणि कुणी जरी काही जरी रिप्लाय दिला तर आयोगाला सर्वस्वी अधिकार आहे की जर आयोगाकडे एखादी, आजपर्यंत मला आठवत नाही की कंबाईनची जागा नंतर वाढलेत. राज्यसेवेला वाढतात कारण ते तसं शेड्यूल असतं त्यांचं. आता बघा कंबाईनला मी म्हणत नाही की 25 मध्ये जातील किंवा 2026 मध्ये जातील. हे कोण सांगू शकतं? आयोग सांगू शकतं. कधी सांगू शकतं? नोटिफिकेशन सांगू शकतं. आधी काय असायची आयोगाची प्रोसेस की जेव्हा ते जागा येतील ते लगेच प्रसिद्धी पत्रक पब्लिश करायची की एवढ्या एवढ्या जागा यामध्ये ऍड झालेल्या आहेत. पण सध्या त्यांनी देणं ते बंद केलेलं आहे. जर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ज्या जागा होत्या ते 15 दिवसांची लिंक ओपन करून नंतर 2025 मध्येच ऍड केल्या. मग तसं, कारण का एका एक्झामला 2 वर्ष लागतात आणि त्या राज्यसेवेची एक्झाम पुढे जाईल त्या कारणानं, कारण तोपर्यंत ऍड आलेली नव्हती. हे लक्षात ठेवा. मग आता काय आहे इथं सीन, आयोग काय करतोय की आयोगाला सर्वस्वी अधिकार आहे. आयोग ते 2025 मध्ये टाकेल की 2026 मध्ये टाकेल ह्याच्या चर्चेमध्ये न पडता आपण काय केलं पाहिजे, इंग्लिश हे संपल्यानंतर तुम्ही मराठी करून घ्या. हे लक्षात ठेवा. 2 महिन्यामध्ये तोपर्यंत या महिन्याभरातच फेबमध्येच किंवा मार्चमध्ये सर्व क्लॅरिटी येऊन जाईल. म्हणजे सरळ सेवा आयोगानं जर एकच पेपर घेतला तरी आपण तयार असू, प्री आणि मेन्स असं करून जरी घेतलं तरी आपण तयार असू. हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक कॉल करून किंवा वैयक्तिक फोन करून सिलेबस बनवून देणं तयार नव्हतं किंवा हे असं प्रत्येकाला टाइम टेबल बनवून देणं तयार नव्हतं किंवा शक्य नव्हतं. त्यासाठी आपण हे करत आहोत की प्रत्येक विद्यार्थ्यानं विचार करायचा आहे. तुम्ही स्वतः एक विद्यार्थी आहात, विचार करा की जर तुमचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 जर तयार असेल तर तुम्ही कुठलीही सरळ सेवा आणि कुठलंही पास होऊ शकता. याचाच समजा या पेपर 2 मध्ये जर तुम्ही एन्शियंट आणि मिडल हिस्ट्री टाकलं आणि वर्ल्ड जिओग्राफी केला की तुम्ही 31 मेची राज्यसेवेची प्रिलिम्स देऊ शकता. लक्षात येत आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही एकाच अभ्यासावर, आता चाललेल्या रोजच्या तुमच्या अभ्यासावर तुम्ही राज्यसेवा पूर्व, कंबाईन मेन्स, कंबाईन पूर्व आणि सरळ सेवा सर्व परीक्षा देण्यासाठी तुम्ही तयार राहता. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत काही सांगायची गरज आहे. कधी एक्झाम होणार आहेत, मग सगळ्या एमपीएससी घेणार आहे का, आणि मग घेतले तर मग काय होणार आणि काय सिलेबस असणार. सिलेबस एमपीएससी ते शिफ्ट करत असते. राज्यसेवेतला काही थोडा ठराविक पार्ट, कंबाईनचा काही ठराविक पार्ट काढून ते सरळ सेवेला देतील. नाहीतर सरळ सेवेला सिलेबस काय करणार आहेत बघा, मराठी आणि इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंग आणि जीएस काढताना कुठनं काढणार, ते राज्यसेवेचा सिलेबस आहे, त्यांच्याकडे कंबाईनचा सिलेबस आहे. मराठी इंग्लिश काढताना काय आहे, कंबाईनचा आहे. आणि तसंच कंबाईनचं किंवा राज्यसेवेचं जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा होता तोच सिलेबस आहे. काय वेगळं असणार आहे याच्यामध्ये सांगा बरं, काय टाकणार आहेत ते? करंट असणार, जीएस मध्ये काय येईल, हिस्ट्री बदलणार आहे, जिओग्राफी बदलणार आहे, पॉलिटी बदलणार आहे, इकॉनॉमी बदलणार आहे, सायन्स बदलणार आहे. बदलणार फक्त एकच सब्जेक्ट आहे करंट, तो तुम्हाला डेली करायचा आहे. मग हे तयार ठेवल्यानंतर झालं ना, तुम्ही 100% तयार राहाल.
त्यामुळे तुम्हाला लोड राहणार नाही. जे विद्यार्थी आता अभ्यास करतील ते फायद्यात राहतील. त्यांचं सिलेक्शन ह्या 8 महिन्यामध्ये होतंय बघा, कारण सगळी प्रोसेस ह्या वर्षभरात होत आहे. हे लक्षात ठेवा. 2026 हे भरतीचं वर्ष आहे असं कोण म्हणतंय? सीएम म्हणतायत महाराष्ट्राचे. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्या पातळीवर तयारी चालू आहे. आपण तयार राहा. धन्यवाद.